नमस्कार. सुंदर निरोगी आयुष्यासाठी कुठल्या टिप्स फॉलो कराव्यात याची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. टिप क्रमांक 1. निरोगी राहण्यासाठी आहारातून साखर हद्दपार करा. तसेच मिठाचे प्रमाण कमी करा. सॅलेड, दही, ताक इत्यादीमध्ये पांढऱ्या मिठाऐवजी काळ्या मिठाचा वापर करा. टिप क्रमांक 2. सकाळी उपाशी पोटी पपई सेवन करणे खूप फायद्याचे असते. टिप क्रमांक 3. रात्री अंधारात झोपल्याने डिप्रेशनचा धोका कमी होतो. टिप क्रमांक 4. सकाळी उठल्याबरोबर मोबाईल वापरणे डोकेदुखीचा त्रास होतो. टिप क्रमांक 5. रोज गुळाचे सेवन केल्याने चेहऱ्यावरील काळे डाग निघून जातात आणि पिंपल्स देखील कमी होतात. टिप क्रमांक 6. रोज सकाळी उठल्याबरोबर केस विंचरल्याने केस मजबूत होतात. टिप क्रमांक 7. रोज काही वेळ नखे एकमेकांवर घासल्यामुळे रक्ताभिसरण सुरळीत होते आणि केस गळती थांबते. टिप क्रमांक 8. पेरू खाल्ल्याने आळस आणि डिप्रेशन कमी होतो. टिप क्रमांक 9. पोटासंबंधित कोणताही आजार असेल तर आहारामध्ये मसूर डाळीचे प्रमाण वाढवा. हा उपाय करूनही फरक पडत नसेल तर डॉक्टरचा नक्की सल्ला घ्या. टिप क्रमांक 10. सनस्क्रीन फक्त उन्हाळ्यातच वापरायचे नसते तर हिवाळा आणि पावसाळ्यातही वापरणे आवश्यक असते. सूर्याच्या अतिप्रखर किरणापासून तुमच्या त्वचेचे संरक्षण करते, ज्यामुळे टॅनिंगचा धोका कमी होतो. टिप क्रमांक 11. रोज केस धुतल्याने केस गळतीची समस्या निर्माण होऊ शकते. टिप क्रमांक 12. तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये दलिया, ओट्स, अंडे, रवा, पोहे, फळांचा रस आणि मोड आलेल्या धान्य इत्यादींचा समावेश नक्की करा. टिप क्रमांक 13. जास्त भात खाल्ल्यामुळे मधुमेह होतो. टिप क्रमांक 14. कोल्ड्रिंक्सऐवजी ताज्या फळांचा रस, लिंबू पाणी, लस्सी, आंब्याचा रस किंवा ऊसाचा रस इत्यादीचे सेवन करा. यामधून शरीराला पोषक तत्वे मिळतात. टिप क्रमांक 15. पोटदुखी किंवा जळजळ होत असल्यास पुदिन्याचे सेवन करणे खूप जास्त फायद्याचे असते. यासाठी दिवसातून 1 ते 2 वेळा पाण्यामध्ये पुदिना मिक्स करून त्या पुदिन्याचे नक्की सेवन करा. टिप क्रमांक 16. जर तुमचे हातपाय काळे पडले असतील तर दुधामध्ये बेसन पीठ आणि हळद मिक्स करून हातपायांना नक्की लावा. टिप क्रमांक 17. जर कुठल्याही प्रकारची गाठ जात नसेल तर गूळ वेलाची पावडर पाण्यात मिसळून घेतल्याने गाठ हळूहळू कमी होते. ही पावडर तुम्हाला कुठल्याही मेडिकल स्टोअरमध्ये मिळेल तर हा उपाय करून बघा. हळूहळू गाठ देखील कमी होईल. क्रमांक 18. शरीरामध्ये मोठ्या प्रमाणावरती कॅल्शियम वाढवायचे असेल तर मखाना पावडर आणि खारीक पावडर दुधात मिक्स करून प्या. यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. टिप क्रमांक 19. शरीरातील रक्ताच्या गाठी फोडणारे पदार्थ म्हणजे डाळिंब, जांभूळ आणि दालचिनी पावडर कोणत्याही प्रकारे तुम्ही घेतल्याने रक्त पातळ होते. टिप क्रमांक 20. जर तुमच्या चेहऱ्यावरती वांगाचे डाग आले असतील तर ते घालवण्यासाठी जायफळ पावडर बनवून घ्या आणि ही जायफळ पावडर कच्च्या दुधामध्ये मिक्स करून चेहऱ्यावरती रोज झोपताना लावा. काही दिवसातच तुमच्या चेहऱ्यावरील वांग्याचे डाग नक्कीच नाहीसे होतील. आजच्या या व्हिडिओमधील टिप्स कशा वाटल्या त्या कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर पुढील व्हिडिओमध्ये कुठल्या टिप्स पाहायला आवडतील ते देखील खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. थँक्यू. जर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडलेला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.